ही भांडी लावून द्यावं, म्हणजे कसं भांडे ठेवायला जागा होते. आणि खरंच म्हणजे यूट्यूबवर काम करणं सोपं नाही आहे. लवकर जोपर्यंत आपल्याला परफेक्टली सवय लागत नाही ना, तोपर्यंत माणूस समोर जात नाही. आणि माणसाला सवय लागायला खूप वेळ लागतो आणि सवय सुटायला 1 सेकंद लागत नाही. मनावर जर घेतलं ना, की मला हे नाही करायचं, लगेच ते गोष्ट ॲक्टिव्ह होऊन जाते, लगेच होतच नाही ते काम. आणि जर आपण जर म्हटलं मला हे करायचं आहे, तर ते लवकर सक्सेस होणार नाही, कारण की त्याच्यामागं मेहनत खूप राहते आणि सोडण्यामागे मेहनत लागत नाही, बरोबर आहे. तर वाईट गोष्ट लागायला वेळ लागत नाही आणि चांगली गोष्ट लागायला खूप वेळ लागतो, बरोबर आहे. तर मी हे माझ्या यूट्यूबच्या याच्यातून सांगते. आता जसं बघू शकता, मी महिना झाला इथं घरी आहे. माझे पुन्हा व्हिडिओ एडिट करणं होत नाही आहे, काही नाही आहे. मी खूप वेळेस म्हणते की मला व्हिडिओ एडिट करायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे. माझ्या फोनमध्ये एवढ्या प्रमाणाच्या बाहेर स्टोरेज आहे, कारण की ते व्हिडिओ मला डायरेक्ट अक्षरशः डिलीट मारावं लागत आहे. आता मी हे जे काही रोज रोज शूट करते माझ्या लाईफमधलं, तर ते मला मागचे जे झालेले आहे का 2-2, 3-3 महिन्या आधीचे व्हिडिओ, तर ते सर्व मला डिलीट मारावंसं लागत आहे. कारण की होतच नाही करणं, आणि समोरचे दिवस पुढे जात आहे आणि मागचे दिवस आहेत तिथेच आहे. कारण की ते काही समोर येत नाही आणि हे काही मागं जाऊ शकत नाही. कारण की आज जर आपण निर्णय घेतला नाही, काम केलं नाही किंवा काही केलं नाही, तर अवस्था खूप बेकार होणार आहे. तर आज नाही तर म्हणजे फ्रीजवरचं केव्हा मी आवरलेलं होतं मला काही लक्षात नव्हतं. तर आज मी फायनली ते मनावर घेऊन ते फक्त फ्रीजच्या वरचं कवर वगैरे साफ करून घेतलेलं आहे, क्लीन केलं, त्याला धुवून वगैरे टाकून दिलं. नंतर मग इथं थोडीशी भांडी होती, म्हटलं ती धुवायला यावा. आणि खरंच सोपं नाही आहे यूट्यूबमध्ये काम करणं, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणं, हे पण काही सोपं नाही आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण याच्या त्याच्या धाकात राहतो, यूट्यूबवरती धाकणे. खरंच माणसाला ना तसं कसं जबाबदारी पाहिजे माणसावरती. आणि मी कधीच म्हणते की मला यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायचे, पण काय करू. आणि आता मी ना खरंच माझ्या लाईफमध्ये चेंज करायचं ठरवलेलं आहे. माझं ना आधी म्हणजे खूप आधी सगळ्यात आधी पण माझं असंच होतं, छान प्रकारे सकाळी उठणं, आवरणं वगैरे हे करणं. पण आता काही कामाच्या निमित्तानं ना खूप थकवा येत असल्यामुळं डायरेक्ट घरातलं काम करायची इच्छा व्हायची नाही. मग आता हे जे काही काम असायचं तर ते सकाळी उठून करायचं, म्हणजे सगळी धावपळ सोबत. बाहेर कामाला जाण्याची ती धावपळ वेगळी आणि घरातलं कामावरून जाण्याची धावपळ वेगळी. ते सगळं एकखट्टी. बाहेर जर असलो आपण जॉबला, तर तिथं धाकामारी म्हणजे वेळेवर जातो, सगळं करतो. पण घरात कसं आपल्या मनाचं असताना तर आपण कधी पण म्हणतो आता काय करायचं, उद्या करू, असं म्हटल्यावर म्हणजे ती गोष्ट पुढे गेली. आळस चढत जातो माणसावर, बरोबर आहे. आणि मग मी आता इथे काम वगैरे आवरत होती, नेमकेच माझे भांडे क्लीन झाले. आणि नंतर लगेच मला फोन आला अचानक. मला मिस्टर म्हणे पलंगावर जाऊन बस. म्हटलं काय झालं, एवढं जोरात डचकली मी. म्हटलं काय झालं. तर मग ते मला थोडंसं